नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देण्यासाठी आला आहे. कारण आज 9 जून 2026 6 दिवस तुमच्या आयुष्यात कोणती मोठी उलथापालट घडवून आणणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी आता संपायला हव्यात, जर तुम्हाला हवी आहे थोडी सकारात्मकता आणि समृद्धी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची ही श्रद्धाच तुमच्या आणि त्या ईश्वराच्या मधला एक भक्कम दुवा ठरणार आहे. यासोबतच जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपली ही नाती अशीच कायम टिकून राहावीत हीच माझी इच्छा आहे. आजची ग्रहस्थिती काहीशी वेगळी आहे आणि मेष राशीच्या जातकांसाठी 9 जून 2026 चा हा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन आला आहे. आजच्या ग्रहमालेतील चलबिचल पाहता तुमच्या राशीचा स्वामी मंगळ एका अतिशय शक्तिशाली स्थितीत विराजमान आहे, जो तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळीच जाणीव होईल की आजचा दिवस कालसारखा साधा नाही. आज काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. कदाचित ती एखादी बातमी असेल किंवा एखादा असा निर्णय असेल जो तुम्ही खूप दिवसांपासून लांबणीवर टाकला होता. आज मनातील संभ्रम दूर होणार आहेत आणि आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आजपासूनच होताना दिसत आहे. करिअरच्या क्षेत्रात आज तुमची पावले खूप जपून पडतील, पण हीच सावधगिरी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. अनेकदा आपण घाईघाईत निर्णय घेतो आणि मग पश्चाताप करतो, पण आज तसे घडणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज वरिष्ठांकडून तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे ओझं वाटेल, पण हीच जबाबदारी तुमच्या बढतीचा मार्ग मोकळा करणार आहे. तुमच्या बुद्धीचा आणि धैर्याचा वापर करा, कारण आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय भविष्यात खूप मोठा फायदा मिळवून देणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी खूप शुभ आहे. आज तुम्हाला उत्तम संधी चालून येतील. आर्थिक बाबींचा विचार केला तर आजचा दिवस तुमच्यासाठी धनलाभाचे संकेत घेऊन आला आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हा पैसा म्हणजे केवळ एक संख्या नाही, तर ती तुमच्या कष्टाची फळे आहेत. आजच्या या आर्थिक प्रगतीमध्ये तुमच्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद खूप मोठा वाटा उचलणार आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा काळ खूप अनुकूल आहे, मात्र कोणालाही कर्ज देणे टाळा. आज पैशांची आवक तर होईल, पण ती कोठे आणि कशी खर्च करायची याचे नियोजन आजच करून ठेवा, कारण पुढच्या काही दिवसात तुम्हाला त्याची मोठी गरज पडू शकते. कौटुंबिक जीवनाकडे नजर टाकली तर आजचे वातावरण खूप प्रेमळ आणि आनंदी राहणार आहे. जर गेल्या काही दिवसांपासून घरात काही तणावाचे प्रसंग घडत असतील तर आज ते आपोआप निवळायला सुरुवात होईल. आपल्या प्रियजनांशी संवाद साधताना आज थोडे नम्र राहा. कधीकधी आपण रागाच्या भरात जे बोलतो ते समोरच्याच्या मनाला खूप लागते. आज तुमच्या बोलण्यातून माणुसकी आणि आपुलकी झळकू द्या. घरातील छोट्या सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्या, कदाचित त्यांना तुमची आज खूप गरज असेल. तुमच्या जोडीदारासोबत आज वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या सहवासातच तुम्हाला आजच्या दिवसाची खरी शांतता मिळणार आहे. आता एक अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित कोणालाच माहीत नाही. ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील त्या एका रहस्यासारखी आहे जे तुम्हाला यशाच्या जवळ नेऊ शकते. आजच्या या प्रवासात तुम्हाला काही संकेत मिळतील. ते संकेत ओळखायला शिका. एखादी व्यक्ती तुम्हाला भेटेल किंवा एखादा विचार तुमच्या मनात येईल जो तुमच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा प्रवास उपयोगी वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मलाही खूप प्रेरणा मिळते आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने एकमेकांशी जोडून घेऊ शकतो.
आरोग्याच्या बाबतीत आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आज धावपळीच्या आयुष्यात तुम्ही स्वतःला विसरून जाता हे योग्य नाही. कामाचा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा किंवा योगासने करा. आजच्या दिवशी शक्य असल्यास रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. जेवणाच्या वेळा पाळा आणि शक्य तितके पाणी प्या. लहान मुलांच्या आरोग्याबाबत थोडी सतर्कता बाळगा, कारण आज वातावरणातील बदलाचा थोडा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष आज नाही, पण भविष्यात मोठे बनू शकते. म्हणून आजपासूनच आरोग्याची काळजी घेण्याचा एक संकल्प करा. आता आपण त्या उपायाबद्दल बोलूया जो तुमच्या आजच्या दिवसातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल. 9 जून 2026च्या या शुभ दिवशी एका लहानशा तांब्याच्या पात्रात थोडे पाणी घ्या आणि त्यात गुलाबाच्या काही पाकळ्या टाका. हे पात्र घडाच्या उत्तर दिशेला ठेवा आणि सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर हे पाणी घरातील तुळशीच्या झाडाला अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व दोष दूर करेल आणि तुम्हाला एक वेगळी सकारात्मकता देईल. हे करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण उपायापेक्षा तुमची श्रद्धा किती आहे याला अधिक महत्त्व असते. तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल केवळ नशिबावर अवलंबून नाही, तर ते तुमच्या कष्टाचे फळ आहे. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप खंबीर असतात. तुम्ही कोणापुढेही झुकत नाही आणि हेच तुमचे मोठेपण आहे. आजचा दिवस तुम्हाला हेच सांगायला आला आहे की तुम्ही एकटे नाहात. तुमच्या पाठीशी विश्वाची ती अदृश्य शक्ती कायम आहे. समोर अनेक आव्हाने येतील, पण तुम्ही त्यांना घाबरू नका. तुमच्या आत एक आग आहे, ती विझवू नका. आजचा दिवस नवीन संधी घेऊन आला आहे. त्या संधींचे सोने करा. आजच्या या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला इतकेच सांगायचे आहे की आयुष्यात चढउतार येणारच, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात आहे. आजच्या दिवशी आपल्या राशीचे ग्रह तुम्हाला प्रगतीचे संकेत देत आहेत, तर या संधीचा फायदा घेऊन स्वतःच्या आयुष्याला एक नवी ओळख द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि कौटुंबिक सदस्यांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आपली ही नाळ अशीच जोडलेली राहावी. आजच्या या दिवसाची ऊर्जा तुमच्या मनात सकारात्मकता भरून टाको आणि तुमचे आयुष्य आनंदाने बहरून जाओ, हीच मी त्या ईश्वराकडे प्रार्थना करते. उद्या पुन्हा भेटूया नवीन उमेदीसह, नवीन स्वप्नांसह आणि नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि सकारात्मक विचार करत रहा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर उद्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होवो आणि यशाचा सूर्य तुमच्या आयुष्यात सदैव तेवत राहो, हीच सदिच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.